मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो महाराष्ट्रामध्ये आता वातावरण बदलत असून पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. त्यामुळे आज मान्सून तळ कोकणात दाखल होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. एकूणच वातावरण बदलत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. वातावरण काही विभागात तयार होऊ शकतं. मान्सूनसाठी पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार झालंय. काही विभागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील काल झालेला आहे आणि आजही अशा प्रकारचं वातावरण काही विभागात तयार होऊ शकतं. महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की ढगाळ परिस्थिती आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव पूर्व या भागात आणि रात्री काही पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं. सरकू शकतो असा अंदाज. महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे. आपण ज्या मान्सून विषयी बोलतोय तो मान्सून आता गोव्यामध्ये दाखल झालेला आहे आणि आज तो तळ कोकणापर्यंत पुढे सरकू शकतो असा अंदाज आहे. महाराष्ट्रातील प्रवास मान्सूनचा सुरू होणार आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मान्सून पूर्व सरी होत आहेत आणि आजही या पावसाच्या सरींचा जोर राहणार. जीएफएस मॉडेल नुसार आपण जर अंदाज बघितला तर पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रापर्यंत आज पावसाचं वातावरण सरकणार आहे. कोकणातही आज दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. उद्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात किंवा दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही विभागात होऊ शकतो. कोकण किनारपट्टीला मुंबईपर्यंत पावसाचं वातावरण अद्याप पोहोचलेलं नाही. मात्र 7 तारखेला मुंबईत पावसाचा श्रीगणेशा होईल असं दिसतंय. म्हणजे आज उद्या देखील हलक्या सरी होतील, परंतु पावसाचा अंदाजच जीएफएस मॉडेलने 7 तारखेला दिला आहे. 8 तारखेला मराठवाड्याच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. हेच वातावरण आपण बघतो की मराठवाड्याच्या दक्षिणी भागात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 9 तारखेलाही राहणार आहे. मुंबईच्या आजूबाजूने कमी दाबाच्या क्षेत्राचा अंदाज या मॉडेलने कायम ठेवला आहे. साधारण 10 तारखेला गोव्याच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज जीएफएस मॉडेलचा कायम आहे. तो की मुंबईसह रत्नागिरीपर्यंत अतिवृष्टीची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे. नंतर हे कमी दाबाचं क्षेत्र गुजरातकडे सरकण्याची शक्यता असून 2 दिवस याचा मुंबईवर प्रभाव राहील. स्कायमेटच्या अंदाजानुसार आज पावसाळी परिस्थिती विदर्भ, मराठवाडा अशी राहणार आहे, परंतु मराठवाड्याचा पश्चिमी भाग, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकण यामध्ये दक्षिण कोकण या ठिकाणी पावसाचं प्रमाण अधिक राहील. मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात 6 तारखेला पावसाचा जोर दाखवण्यात आला. 7 तारखेला देखील दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा असं जोरदार पाऊस होत राहणार आहे. 8 तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण असं पावसाचं प्रमाण वाढत जाणार. या मॉडेलने देखील अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचा अंदाज कायम ठेवला आहे. आपण बघतो ही सिस्टम कमजोर 9 तारखेला मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं मोठं पावसाचं क्षेत्र तयार होईल. 10 तारखेला हे वातावरण वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र काही भागात ही सिस्टम कमजोर पडेल. आजही सीएमडब्ल्यू मॉडेलने पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असा हा अंदाज असून मराठवाड्याचे काही भागात हा पाऊस असणार आहे. पावसाच्या प्रमाणात उद्या 6 तारखेला याच विभागात वाढ होण्याची शक्यता आहे. उद्या आहे. कोकण किनारपट्टीच्या पावसाचं प्रमाण अजून वाढलेलं नाही, ते 6 तारखेला वाढेल. पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात मोठं पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता एक कमी दाबाचं क्षेत्र गोव्याच्या उद्या आहे. होत असून 7 तारखेला देखील मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्रात राहण्याची शक्यता कायम. हे 8 तारखेपासून एक कमी दाबाचं क्षेत्र गोव्याच्या दरम्यान विकसित होत असून पश्चिम महाराष्ट्र, मध्य ते महाराष्ट्र, मराठवाड्यात अपेक्षित जोर त्यामध्ये नाहीये, तरी देखील त्याचं अस्तित्व सिंधुदुर्ग ते मुंबई हे 8 तारखेपासून असेल आणि त्यामुळे दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मोठे पाऊस होऊ शकतात. नाशिक त्यामुळे 9 तारखे किंवा सिंधुदुर्ग ते मुंबई शक्यता आहे.
संपूर्ण कोकणात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, कमी दाबाचं अहमदनगर, बीड, पुणे, नाशिक पर्यंत कोकण मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. कायम ठेवला आहे. संपूर्ण कोकणात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. या मॉडेलने देखील हे कमी दाबाचं क्षेत्र हे क्षेत्र